नमस्कार. मी अपर्णा जोग आपल्या जीए चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या हिरवे रावे या जीए कुलकर्णी यांच्या कथासंग्रहातली तुती ही कथा मी आपल्यासमोर सादर करणार आहे. ही कथा 5 भागांमध्ये रेकॉर्ड केलेली आहे. आपण सगळ्यांनी जरूर ही कथा ऐका, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही आग्रहपूर्वक विनंती. आपले अभिप्राय आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. धन्यवाद. कथा तुती, भाग पहिला. आम्ही मल्लाप्पा कासाराच्या घरी राहत होतो. ते घर फार मोठं होतं. त्याला दोन्ही बाजूंनी कट्टा होता आणि त्याला लोखंडी कड्या होत्या. त्या घराला वर माळा होता. तेथून मी कितीतरी वेळा पतंग उडवला होता. काही वेळा पाय घस्स दिशी खाली जाऊन वासा मोडे. त्याची टोकं पायाला ओरबाडत आणि पसाभर माती खाली पडे. मग आई आतून ओरडे, "कार्ट्या, उतर तिथून खाली, नाहीतर आणशील सारं घर डोक्यावर." त्यावेळी अंग चोरून अगदी गप्प राहावं, पाय देखील हलवायचा नाही, नाहीतर वासे करतील. मग आईला वाटायचं मी खालीच आलो आणि ती पुन्हा कामाला लागायची. पतंग नसेल त्यावेळी तिथे जमणाऱ्या कबुतरांकडे पाहत सारा दिवस जात असे. ती अगदी आयटीत छाती पुढे काढून घुमत आणि एकदम टाळी वाजवली की फटफट पंख आपटत बाजूच्या घरांवर जाऊन बसत. आमच्या परसात चाफ्याचं फार मोठं झाड होतं. त्याच्या बाजूला गाठी गाठीच्या अंगांचं शेवग्याचं झाड होतं. नाना कधीतरी लवकर उठून शेवग्याची फुलं काढत, कारण आईला त्यांची आमटी फार आवडे. मल्लाप्पा आम्हाला एक शेंग काढून द्यायचा नाही, परंतु त्या झाडावर डिंकाचे पांढरे तांबडे गोळे तयार होत ते मी त्याची नजर चुकवून एका काड्याच्या पेटीत भरून ठेवत असे. त्यांची एक गोळी करून कुणाच्या तरी पाठीला चिकटवली की शाळेत आम्हाला संध्याकाळपर्यंत हसू आवरत नसे. टोपीच्या मागे कागदाचा तुकडा अडकवून शिवाजी शिवाजी म्हणून सगळेच ओरडत. पण या गोळ्यांची गंमत निराळी. दुसऱ्या कोणाच्या घरी शेवग्याचं झाड नव्हतं, त्यामुळे डिंकाच्या गोळ्या दिल्या की मला पेन्सिली मिळत. एखाद्या वेळी तर मोराचं पीसही मिळे. आमच्या विहिरीत एक कासव सुद्धा होतं, पण मी ते कधी पाहिलं नव्हतं, कारण कृष्णीचं पांढरशुभ्र हरणीसारखं वासरू उड्या मारता मारता त्या विहिरीत पडून मेलं. तेव्हापासून आई मला विहिरीकडे जाऊच देत नसे. "कार्ट्या, विहिरीत डोकं घातलंस तर हाडं सैल करून ठेवीन बघ." पण एकदा पाणी ओढत असताना सुम्मीने मला हळूच बोलावलं आणि आत दाखवलं. पण मला कासव तर जाऊ दे, पाणीही दिसलं नाही. पण ती आत गेलेली विहीर पाहून मात्र मी घाबरून गेलो. कोणाला तरी गिळायचं असल्याप्रमाणे विहिरीने तोंड जास्तच मोठं केलं होतं असं मला वाटलं. मग मी सुम्मीला एकदम चिकटून उभा राहिलो. दोर हातात धरून सुम्मी तशीच राहिली आणि हसू लागली. ती हसली की देव्हाऱ्यावरच्या पितळी तोरणाचे घुंगूर वाचल्यासारखे वाटत. आई तर म्हणे, "कार्टी हसत नाही तर गळ्याने नाचते आणि सारखी नाचतेच नाचते." अनेकदा आईने धपाटा दिला की पाठ चोळत मी कोपऱ्यात जाऊन बसे. कुणाशी बोलायचं नाही, जेवायचं नाही असं ठरवून मी गाठोडं होऊन बसे. पण सुम्मीने येऊन पाठीवरून हात फिरवला आणि ती हसली की का कोणास ठाऊक एकदम मला वाटू लागे, मारलं तर मारलं आईने, अंग काही फाटलं नाही, निदान गुळाचा खडा तरी मिळाला की नाही खायला. दोर धरूनच सुम्मी हसत राहिली आणि म्हणाली, "आ हा बघा भागूबाई, विहिरीला घाबरतोय, ती काय गिळतीये की काय तुला?" संध्याकाळी नाना कचेरीतून परतताना कोपऱ्यावरच्या मल्हारीच्या दुकानाजवळ आले की मला माळ्यावरून दिसत. येताना ते धोत्राच्या सोग्यातूनच आणादोनाण्याची भाजी आणत. आम्ही वांग्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळलो होतो, पण नानांनी भाजी आणली की ते वांगीच आणत. मग ते एक एक जांभळं गुळगुळीत वांग आई पुढे ठेवत आणि चुटकी वाजवत म्हणत, "वाह, आज काय सुरेख वांगी मिळाली. आता भरल्या वांग्याची भाजी कर, फार दिवस झाले खाऊन." मग आई म्हणायची, "फार दिवस कसले डोंबल, गेल्याच आठवड्यात 4दा झाली की." पण घरी दुसरी भाजी असली तरी आई त्या दिवशी वांग्याचीच भाजी करी. नाना कचेरीतून येतानाच कृष्णीसाठी 5 पेंड्या गवत हातात धरून घेऊन येत. पूर्वी गाडीवाला आमच्या दारात येत असे आणि तो गाडीतील गवतावर उभा राहून 50 की 100 म्हणून विचारी आणि तेथूनच मग अंगणात पेंड्या फेकी. ते सारं गवत मग मलाच उचलून गोठ्यात नेऊन ठेवावं लागे. नाना घरी आले की रुमाल तसाच काढून खुंटीवर ठेवत आणि मग जाकीट काढत. मग आई त्यांच्या पुढे पावकप चहा ठेवी.
नाना नेहमी पाव कपच चहा घेत, पण 10-12 वेळा घेत आणि कपाला पेला म्हणत. त्यांनी पेला म्हटलं की मी आणि सुम्मी एकमेकांना डिवचून खूप हसत राहायचो. आई पोहे लावत असली तर कधी मला त्यात हात घालू देत नसे. पण नाना मात्र पोहे लावत असतानाच खात. उजव्या हाताने पोह्यांचा घास घेऊन ते डाव्या हातावर ठेवत आणि मग तेथून तो तोंडात टाकत. आई म्हणे, "हे काय लहान मुलासारखं? घरात काही ताटल्या नाहीत की काय?" मग नाना हात झाडत, "बरं, राहिलं," असं म्हणत आणि मग सोप्यावर किंवा कृष्णीकडे एक फेरी टाकत. पण ते स्वयंपाकघरात आले की पुन्हा उजव्या हाताने डाव्या हातावर पोह्यांचा घास. जेवताना ते भाकरीबरोबर हिरव्यागार मिरच्या वाळकासारख्या खाऊ लागले की आम्ही बघतच राहायचे. "तुम्हा माकडांना काय चव समजणार त्याची?" ते मला आणि सुम्मीला म्हणत. "कसं असावं? आमच्या गावची नदी, नदीकाठच्या वांग्याची भाजी, गाडगभर घट्ट चुन्यासारखं दही आणि शेतातूनच तोडून आणलेल्या ताज्या हिरव्या मिरच्या. वाह, कशी गंमत येते माकडांनो. या सुगीला जाऊया हा शेताकडे." पण हल्ली ते फारसे बोलत नसत. पाव पेला चहा घेतला की ते कट्ट्यावर जाऊन कोपऱ्यात बसत आणि विड्या ओढत. मल्लाप्पा कासार हल्ली फार वेळा घरी येत होता. आला की मोठमोठ्याने हातवारे करत कानडीत बोले. आम्हाला ते काही समजायचं नाही, पण ते ऐकून नाना गप्प का बसतात हे मला कळतच नसे. मला आणि सुम्मीला मल्लाप्पाचा फार राग येत असे. एकदा त्याचं रेडकू चुकलं आणि तो गावभर शोधत होता. पण ते जैन वस्तीमागे चरत होतं हे मला माहीत होतं. सुम्मीनेही ते बघितलं होतं. पण आम्ही संध्याकाळपर्यंत काही बोललो नाही. एकदा मल्लाप्पा बोलून गेला तसे नाना ताड ताड आत आले. त्यांच्या मिशा सारख्या हलत होत्या. आम्ही चिडीचाप होतो आत आणि आई ओठ घट्ट दाबून संध्याकाळची चूल पेटवत होती. नाना आत आले आणि काही न बोलता त्यांनी आईच्या पाटल्या ओरबाडून घेतल्या आणि डोक्यावर रुमाल आपटून ते बाहेर पडले. डोक्यावर काही न घालता ते कधी घराबाहेर पडत नसत. आई म्हणाली, "अहो नको यावेळी, लक्ष्मी घरी यायची ही वेळ, तुम्ही उद्या जा, ऐका माझं एवढं." पण नाना पायातही काही न घालता बाहेर पडले. नंतर ते केव्हा परतले कोणास ठाऊक. आई त्या दिवशी जेवली नाही. सुम्मी इतकी सारखी खिदळायची, पण तीही अगदी मुकाट होती. तिनं आपलं दही मला दिलं आणि त्या दिवशी भाताला भाकरीला मला अगदी मनाजोगं खूप दही मिळालं. मग आम्ही दुसरं घर शोधलं. पण आमच्या घरी गाय आहे म्हणताच कोणी घर द्यायला तयार होईनात. कृष्णी आता दूध देत नव्हती, पण ती माझ्या लहानपणापासून आमच्या घरी होती. 10 वाजता लंगडा बाबू गुराखी येऊन तिला सोडवून चरायला घेऊन जात असे आणि संध्याकाळी तिला मारुतीच्या देवळापर्यंत आणून पोचवत असे. गोठ्यात जायचं म्हणजे तिला सारं घर ओलांडून जावं लागत असे. पण वाटेत कधी तांदळाचं सूप किंवा भाजीची बुट्टी असली तर ती कधी तोंड घालायची नाही. आई तर मला राहून राहून म्हणे, "बघ कार्ट्या, ते मुक जनावर असून शहाणं नाहीतर तू कुठं खोबरं खा, कुठे आमसोल खा, असं सारखा चरत असतोस, खादाड भटजी." कृष्णी गोठ्यात जाऊन गप्प उभी राहत असे. मग रात्री केव्हा तरी नाना तिला दावं अडकवत असत. मला पुष्कळदा वाटे, छान, आता दावं नाही काही नाही. मग कृष्णी पळून का जात नाही? रात्री तिला गवत टाकायला नाना हातात कंदील घेऊन गेले की तिच्या डोळ्यांवर प्रकाश पडून ते सोनेरी भिंगांप्रमाणे चमकत. तिच्या कपाळावर पिंपळपान होतं आणि नाक केळीच्या सालीसारखं मऊ होतं. तिच्या पुढे काहीतरी खायला पुढे केलं की ती हातभर जीभ बाहेर काढून बोटांनाही लावायची आणि मग माझ्या अंगावर गमतीचा काटा उभा राहत असे. 4-6 ठिकाणी लोकांनी तिच्यामुळे घर देत नाही म्हणून सांगितलं. नाना घरी आल्यावर त्या सगळ्या लोकांना रागाने शिव्या देत. आई गप्प बसे. पण एकदा ती भीत म्हणाली, "आता घरच मिळणार नसेल तर करायचं काय? पाठवून देऊया का तिला आपल्या एखाद्या रयताकडे?" नाना त्यावेळी जेवत होते. मागचा भात होईपर्यंत ते काही बोलले नाहीत. उठताना त्यांनी हातावर ताक घेतलं आणि हात धुवायला जाताना म्हणाले, "हो, पाठवून देऊया की तिला खेड्यावर. आज तिला पाठव आणि मग उद्या मलाही पाठवून दे." नानांनी देखील खेड्यात कशाला जायचं हे मला समजेना. मी आईला म्हटलं, "तू नानांना खेड्यात पाठवणार? आणि मग मला देखील?" तो उगाचच आईने माझ्या पाठीत धपाटा घातला आणि दुसऱ्या बाजूने सुम्मीने चिमटा काढला. नाना आत गेल्यावर त्या एकमेकींकडे पाहून हसू लागल्या.
मी मात्र फुकट मार खाऊन खुळ्यासारखा बसलो झालं. अशा वेळी मला दादाची आठवण यायची. सुम्मी आई बोलत असताना मी जर तिथे बसलो तर त्या मला म्हणायच्या, जा की बाहेर लडदू, बायकोळ्यासारखं इथं कशाला बसतो शेणाच्या पोप्रमाणे. पण दादा असला की मात्र वाटेल तितका वेळ तिथे त्याला बसायला मिळे. सुम्मी काही बोलली हसली की तो तिला म्हणायचा, तू गप्प बस ग बोचरी आजीबाई, तू आधी लुगडं नेसायला शिक, नंतर चुरू बोल. त्यांची भांडणं मिटवता मिटवता आई कंटाळून जात असे. पण सुट्टीनंतर दादा कॉलेजला जायला निघाला की शेवटचे 2 दिवस ते अगदी गुम्म होत. आई त्याचे कपडे शिव, त्यांना बटणं लाव, त्याचा लाडवांचा डबा भर, असली कामं करत दिवस काढे. सुम्मी तर तो निघाला की लहान मुलीप्रमाणे रडूच लागे. दादा फक्त माझ्याशीच कधी बोलत बसायचा नाही. शिवाय मला त्याची फार भीती वाटत असे. तो एखाद्या वेळी संतापला म्हणजे त्याचा आवाज फार मोठा होत असे. तो हातात असेल ती वस्तू जमिनीवर जोराने आदळे, दरवाजे फाड फाड आपटे. पण कॉलेजला जाताना तो मला छान वासाच्या व्हॅसलिनच्या रिकाम्या बाटल्या शिस्पेनी देऊन जात असे. त्यांनी आपली बॅग उघडली की तिला फार छान वास येत असे. मला वाटायचं आपणही तसल्या वासाची एक बॅग घेऊन त्याच्याबरोबर खूप हिंडावं. त्याने दिलेलं लाल भडक खड्याचं बटण अजूनही असेल माझ्याजवळ कुठेतरी. अखेर देसाई गल्लीत आम्हाला एक घर मिळालं. ते घर घेऊ नका म्हणून अनेकांनी आम्हाला सांगितलं, कारण त्या घरात ब्रह्म होता. सुम्मी आईला म्हणाली, ब्रह्म असेल तर नको ग आई ते घर. मी सुम्मीला म्हणालो, खरंच ब्रह्माचं घर नकोच आम्हाला. खरं म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे मला मुळीच माहीत नव्हतं. आई देखील घाबरली होती. पण नाना म्हणाले, ब्रह्म असला म्हणून काय झालं, खातोय की काय तुम्हाला. महिना पंधरवड्यानं एखादा नारळ फोडला की झालं. शिवाय घरी गाय असताना घर द्यायला बसलंय कोण. मग आम्ही पुष्कळचं सामान अंगाखांद्यावरून आणलं. सामान आणताना नाना आईवर खूप संतापले. कशाला पाहिजे तुला इतकं सामान, इतके पाट डबे चुली, तुला सामानाचा मूर्खासारखा हव्यास. एकदा आराम खुर्ची खांद्यावरून आणताना नाना कशाला तरी ठेचकाळले. त्यांनी नव्या घरात बाहेरच ती खुर्ची आदळली आणि ते ओरडून म्हणाले, कशाला हवी होती ही खुर्ची तुला, निष्कारण अडचण, पैशापरी पैसा फुकट. तर आई म्हणाली, मी कुठं आणली, घरी असावी एक म्हणून तुम्हीच आणलीत. मी काय बालिस्टर आहे खुर्चीत बसायला. देव्हाऱ्याखालचा चौरंग कोणी आणला, खुंटाळं कोणी आणलं. नाना म्हणाले, बराय पुढे बोलू नकोस. आणखी मग नानांनी ती खुर्ची अंगणातच घातली आणि जेवायला होईपर्यंत ते तिच्यात झोपून राहिले. भाग पहिला संपला.